नमस्कार मित्रांनो, मी विशाल पवार. आज मी तुम्हाला माझ्या स्पर्धा परीक्षा प्रवासाबद्दल सांगणार आहे. मी एका साध्या कुटुंबातून येतो, जिथे मला कोणत्याही स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती नव्हती. पण प्रयत्न आणि योग्य दिशेने अभ्यास केल्यामुळे मी माझ्या स्वप्नाकडे वाटचाल करू शकलो. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. मला खात्री आहे की हा प्रवास तुम्हालाही प्रेरणा देईल. ठीक आहे. तर मी सध्या SSC सिलेक्शन पोस्ट फेज 9 या परीक्षेतून सिलेक्टेड आहे. याशिवाय मी SSC CPO, दिल्ली पोलीस, सिलेक्शन पोस्ट फेज 11, 12 आणि NTPC Tier 1 अशा अनेक परीक्षा क्लिअर केल्या आहेत. चला तर मग सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला. मी सुरुवात MPSC कंबाईन ग्रुप बी एक्झामपासून केली. सुरुवातीला कुठलाही क्लास केला नाही, कारण मित्र अगोदरपासून प्रिपरेशन करायचे, तर त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे अभ्यास चालू केला. सुरुवात महाराष्ट्र स्टेट बोर्ड 8वी ते 10वीच्या बुक्सपासून केली, कारण GSसाठी फाउंडेशन स्ट्रॉंग असलं पाहिजे. राईट. 3 ते 4 महिने ते बुक्स वाचण्यात व ॲक्च्युअल सिलेबस काय होता ते समजण्यात गेले. नंतर स्टँडर्ड बुक्स वाचण्यास सुरुवात केली. असे करून 1 ते 1.5 वर्ष अभ्यास केला व कंबाईन पेपर दिला. त्यात अवरेज मार्क्स आले. मग सेल्फ इंट्रोस्पेक्शन केलं. मग मला जनरल स्टडीजमध्ये तेवढा इंटरेस्ट निर्माण करता आला नाही. पण मॅथ्स, रिझनिंग आणि इंग्लिश या विषयामध्ये माझा नेहमीच इंटरेस्ट होता. म्हणून मी अशा परीक्षेकडे वळण्याचा निर्णय घेतला, जिथे या विषयांना जास्त वेटेज आहे. नंतर सरळ सेवाच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली. पण त्या एक्झाम्समध्ये खूप घोटाळा झाला. तेव्हा महापरीक्षा पोर्टल होतं आणि मराठा आरक्षण मुद्दासुद्धा कोर्टात गेला होता. सिलेक्शन होऊनही मराठा मुलांना जॉईनिंग मिळत नव्हत्या. त्यामुळे मी पूर्ण स्टक झालो की आता काय करायचं. 1 ते 2 महिने पॉज घेतला व विचार केला की आपले जे विषय स्ट्रॉंग आहे त्याच एक्झामची तयारी करायची. थोडं सर्चिंग केल्यानंतर समजलं की सेंट्रलमध्ये सुद्धा PSI असतात, जे की SSC CPO एक्झाम असते त्या थ्रू वेगवेगळ्या फोर्सेसमध्ये आणि दिल्ली पोलीसमध्ये ॲज अ सब इन्स्पेक्टर जाता येतं. या परीक्षेत 200 मार्क्सची प्रिलिम असते आणि 200 मार्क्सचं मेन्स असतं. 400 पैकी 250 मार्क्स फक्त इंग्लिश असते आणि माझा स्ट्रॉंग पॉईंट इंग्लिश अगोदरपासून होता. त्यामुळे ठरवलं याच पेपरची तयारी करायची आणि मी क्लिअर पण केली. पण काही पर्सनल रिझन्समुळे मी त्या सिव्हिल जॉबकडे वळलो, कारण मला सिव्हिल जॉब चांगले वाटायला लागले. ते जॉब्स पण खूप रिस्पेक्टेड आहे, परंतु प्रत्येकाचे ओपिनियन वेगवेगळे असतात. राईट. काहींना बेल्ट जॉब पाहिजे असतो, तर काहींना सिव्हिल जॉब पाहिजे असतो. माझं मत असं झालं होतं की नोकरी भेटल्यानंतर स्वतःला आणि फॅमिलीला पण वेळ देता गेला पाहिजे, जे फोर्सेसमध्ये खूप रेअरली आहे. मग मी SSC आणि रेल्वेच्या दुसऱ्या एक्झाम्स द्यायला सुरुवात केली आणि आज मी SSC थ्रू महाराष्ट्रामध्ये सिलेक्टेड आहे. माझी एक चूक सांगतो. कोरोना काळात SSC एक्झाम्सच्या प्रोसेस खूप स्लो झाल्या होत्या. आता असं वाटायचं की केव्हा या फेजमधून बाहेर पडू. म्हणतात ना, लालच बुरी बला आहे. तसंच माझ्या केसमध्ये झालं होतं. मी लवकर नोकरी मिळवण्याच्या चक्करमध्ये बँकिंग एक्झाम्सकडे वळलो, कारण बँकिंगमध्ये 6 महिन्यात पूर्ण प्रोसेस कंप्लीट होत असते आणि जॉब मिळतो. मग मी 5 ते 6 महिने खूप अभ्यास केला. बँकिंगच्या मॉक टेस्ट दिल्यात. स्कोअर चांगला यायला लागला होता. अचानक एक दिवस बातमी आली की बँकिंग जॉब्स प्रायव्हेट होणार. मग विचार केला की इतका अभ्यास करून बँक जॉब मिळवायचा आणि नंतर प्रायव्हेट झाला तर काय फायदा इतके वर्ष अभ्यास करून. राईट. कारण नोकरी कशासाठी पाहिजे असते? जॉब सिक्युरिटीसाठी. त्यामुळेच तर मुलं इतके वर्ष तयारी करतात आणि मग तर पूर्ण होप सोडून दिल्या आणि इच्छाच राहिली नाही तयारी करायची. पण पर्याय नव्हता माझ्याकडे. इतके वर्ष अभ्यास करून गिवअप करणं हे सुद्धा मनाला कुठं ठीक वाटत नव्हतं. परत SSCकडे वळलो आणि मग ठरवलं कितीही वेळ लागो पण परमनंट जॉब मिळवायचा. माझ्या चुकातून हे शिकण्यासारखं आहे की स्पर्धा परीक्षेत पेशन्स ठेवून अभ्यास करावा लागतो आणि स्ट्रॉंग पॉईंट्स आणि विकनेसेस बघायला लागतात. त्यानुसार कोणती म्हणजे आपले जे स्ट्रॉंग पॉईंट आणि विकनेसेसनुसार आपली कोणत्या एक्झामसाठी आपण प्रिपेअर करू शकतो हे बघावं लागतं. स्पर्धा परीक्षा आयुष्यात खूप काही शिकून जाते, जे तयारी करतायत त्या मुलांना माहीतच असेल. माझ्या ज्या चुका झाल्यात त्या एकाच कारणामुळे, ते म्हणजे लॅक ऑफ गायडन्स. मला गाईड करायला कोणी मिळालं नाही, जे केंद्र सरकारच्या एक्झामचा अभ्यास करतात आणि मी कुठलाही क्लास लावले नव्हते. घरी आणि लायब्ररीमध्ये जाऊन मी सेल्फ स्टडी केली. जर तुम्हाला माझा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या तयारीसाठी आणखी मदत करता येईल. येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये मी पूर्ण SSCच्या एक्झाम्स एक्सप्लोर करणार आहे, जसं की जॉब प्रोफाईल्स, स्ट्रॅटेजी, मी कोणते बुक्स वाचली, कंप्लीट गाईड करणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.